आज आपण पांढरी शुभ्र दाटसर क्रीमी अशी तांदळाची खीर बनवणार आहे। तांदूळ न भाजता पिठी न बनवता फक्त दुधाला एक उकळी काढून झटपट अशी ही आपण खीर बनवणार आहे। खीर बनवण्यासाठी तांदूळ कोणता घ्यावा यापासून ते दाटसर खीर कशी बनवायची हे संपूर्ण सविस्तर व्हिडिओ आज आपण बघणार आहे। इथे आपण तांदळाची खीर बनवण्यासाठी अर्धी वाटी आंबेमोहोर तांदूळ घेतलेला आहे। आंबेमोहोर तांदूळ हा सुगंधी असतो, त्यामुळे खीर ही छान अशी सुगंधी बनते। शक्यतो आंबेमोहोर तांदळाची खीर बनवताना वापरा। जर हा तांदूळ नसेल तर तुम्ही तुमच्याकडे जो असेल तो उपलब्ध तांदूळ तो वापरला तरी चालेल। इथे अर्धी वाटी आंबेमोहोर तांदूळ घेतलेला आहे। साधारण 3 ते 4 चमचे हा तांदूळ आहे। तांदळामध्ये 4 ते 5 काजू आणि 4 ते 5 बदाम घालून 2 ते 3 वेळा तांदूळ स्वच्छ धुवून घेतले। यामध्ये 1.5 ते 2 वाटी पाणी घालून छान असा हा तांदूळ आपण कुकरला 3 शिट्या देऊन शिजवून घेतला। आता हे बदाम काढून घेतलेले आहेत। या बदाममधील साल आपण काढून घेऊया। बदामवरची साल काढून परत आपण हे मिश्रण आहे ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूया। सुरुवातीला आपण काजू आणि बदाम घालूया, त्याच्यानंतर यामध्ये आपण हा शिजवलेला भात घालून घेऊया। मिक्सरच्या भांड्यामध्ये सुरुवातीला काजू बदाम घातल्यामुळे ते पटकन मिक्सरला छान असे बारीक होतात। इथे मी हा सगळा शिजवलेला जो भात आहे तो मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतला। साधारण 2 चमचे भात इथे मी शिल्लक ठेवलेला आहे। हा भात आपण का शिल्लक ठेवला हे आपण पुढे व्हिडिओमध्ये बघूया। मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी दूध घालून घेऊया। साधारण 2 ते 3 चमचे हे दूध आहे। त्याचप्रमाणे इथे दुधावरची साय आहे ती काढून घेतलेली आहे। ही अर्धी वाटी झालेली आहे। अर्धी वाटी दुधावरची साय मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतली आणि मिक्सरला हे सर्व मिश्रण छान असं बारीक करून घेतलेलं आहे। खूप छान क्रीमी पांढरं शुभ्र हे मिश्रण बनतं। आता आपण खीर बनवायला घेऊया। त्यासाठी इथे गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे। यामध्ये 2 चमचे तूप घालून घेतले। काजू बदाम आणि पिस्त्याचे काप यामध्ये घालून छान असे फ्राय करून घेऊया। हे ड्रायफ्रूट्स छान असे मंद गॅसवर फ्राय करून घ्यायचे। इथे थोडेसे ड्रायफ्रूट्स हलकासा रंग बदलायला सुरुवात झाली की यामध्ये आपण काळे मनुके आणि बेदाणे घालून घेऊयात। ड्रायफ्रूट्स तुपामध्ये परतून घेतल्यानंतर यामध्ये आपण हा शिल्लक ठेवलेला जो भात आहे 2 चमचे तो घालून घेऊया। हा भात आपण तुपामध्ये छान असा परतून घेऊया। मंद गॅसवरच हे छान असं परतून घ्यायचं आहे। हा भात आपण तुपामध्ये छान असा परतून घेतला। साधारण 15 ते 20 सेकंद आपण हा भात परतून घेतल्यानंतर मिक्सरला बारीक केलेलं मिश्रण आपण यामध्ये घालून घेऊया। मिक्सरला मिश्रण बारीक करून घेताना यामध्ये काजू बदाम ही छान असे बारीक करून घेतलेले आहेत, त्यामुळे खिरीला छान असं क्रीमी टेक्स्चर येतं। अगदी काजूमुळे पांढरी शुभ्र अशी ही खीर बनते। तुम्ही बघू शकता इथे मी सर्व मिश्रण छान असं यामध्ये घालून घेतलेलं आहे। आता हे तुपामध्ये परतून घेऊया। सुरुवातीला हे थोडंसं यामध्ये चिकटपणा जाणवेल, पण तुपामध्ये परतून झाल्यानंतर यामध्ये चिकटपणा जाणवणार नाही। तुम्ही बघू शकता इथे मिश्रण तुपामध्ये एकजीव करून घेतलेलं आहे। सतत हलवून मिश्रण मिक्स करून घेतलेलं आहे। अशा पद्धतीने तुपामध्ये हे मिश्रण मिक्स करून घेतल्यामुळे खिरीला अजिबात चिकटपणा येत नाही। अगदी छान अशी दाटसर ही खीर बनते। किंवा हा तांदळामध्ये जो चिकटपणा आहे तो तुपामध्ये परतून घेतल्यामुळे हा तांदळामधील चिकटपणा अगदी नाहीसा होतो। आता यामध्ये आपण दूध घालून घेऊया। इथे मी साधारण अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे। दुधाचा वापर करताना गरम दुधाचा वापर करा, नाही तर दूध फाटू शकतं। इथे मी गरम दुधाचा वापर केलेला आहे। दूध घातल्यानंतर हळूवारपणे हे मिश्रण छान असं फेटून घेतलेलं आहे। यामध्ये ज्या काही गुठळ्या गाठी होत्या त्या फोडून घेतलेल्या आहेत। तुम्ही बघू शकता। तुम्ही पहिल्यांदाच अशा पद्धतीने खीर बनवत असाल तर सुरुवातीला वाटीभर दूध घालून या दुधामध्ये हे मिश्रण छान असं फेटून घ्या। कमी दुधामध्ये हे मिश्रण आपण पटकन फेटून घेऊ शकतो किंवा एकजीव करू शकतो। तुम्ही बघू शकता इथे छान असं हे मिश्रण दुधामध्ये एकजीव करून झालेलं आहे। इथे चारोळी घालायची राहिली होती, तर इथे साधारण 2 चमचे चारोळी घालून छान असं एकजीव करून घेतलेलं आहे। इथे 2 चमचे केसरचं दूध बनवून ठेवलेलं आहे, तेही यामध्ये घालून घेऊया। तुम्ही बघू शकता फक्त इथे एक उकळी काढून घ्यायची आहे आणि गॅस बंद करून घ्यायचा। साधारण 4 ते 5 मिनिटांमध्ये याला उकळी आलेला आहे आणि उकळी येताना आपण हे मिश्रण 2 ते 3 वेळा हलवून घ्यायचं, कारण यामध्ये क्रीमी किंवा बदाम घातल्यामुळे हे खाली लागू शकतं किंवा चिटकू शकतं। इथे एकच फक्त उकळी काढून घेतली आणि गॅस बंद करून घेतला। आता सर्वात शेवटी यामध्ये इलायची पावडर घातली, परत एकदा मिश्रण हलवून घेतलं। 3-4 मिनिटं खीर झाकून ठेवायची, म्हणजे इलायचीचा फ्लेवर खीरीमध्ये छान उतरतो। 3-4 मिनिटांनंतर ही खीर आपण सर्व करू शकतो। तुम्ही बघू शकता खूप छान अशी दाटसर क्रीमी इथे खीर बनलेली आहे। 3 ते 4 टेबलस्पूनमध्ये इथे 7 ते 8 वाट्या खीर बनवून तयार झालेली आहे। अगदी परफेक्ट अशी क्रीमी दाटसर इथे खीर बनवून तयार झालेली आहे। आपण 2 चमचे भात तुपामध्ये परतून घेतला होता। या 2 चमचे भातामुळेच खिरीला छान असा रवाळपणा येतो। तुम्ही बघू शकता अगदी टेक्स्चर रंग अगदी पांढरी शुभ्र अशी इथे आपली खीर बनवून तयार झालेली आहे। फक्त काजूमुळे या खिरीला छान असा पांढरा शुभ्र रंग येतो। यामध्ये सांगायची महत्त्वाची एक गोष्ट म्हणजे मीठ न घालताच हा तांदूळ शिजवून घ्या। आपल्याला सवय असते की भात शिजवताना नेहमी मीठ घालायची, तर यामध्ये आपण मीठ न घालताच भात शिजवून घेतलेला आहे। अशा पद्धतीने कुकरला तांदूळ शिजवून तांदळाची खीर घरी नक्की ट्राय करून बघा। आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। परत भेटा अशा छान खमंग स्वादिष्ट हेल्दी रेसिपी।